कालपासून परवापासून हे खेळ सुरू झाला आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विशेष करून महत्त्वाचं सांगतो की कोणताही तोडगा आणखीन निघालेला नाही. फक्त चर्चा सुरू आहे, जी 7 महिन्यापासून सुरू होती ती तसलीच चर्चा सुरू आहे. हे मराठा समाजात संभ्रम निर्माण करायचं काम चाललेलं आहे शेवटच्या टप्प्यात. हे 1.5-2 महिन्यापासून यांना आपण सांगतोय सगळे सोयऱ्याच्या बाबत आणि 54 लाख नोंदी मिळाल्यात त्याचे प्रमाणपत्र द्याबाबत. ते करत नाही आहेत आणि शेवटच्या 2-3 दिवसात यायचं आणि समाजात काहीतरी संभ्रम निर्माण करायचा, हेच काम सुरू आहे. त्यामुळं मराठा समाजाने कोणावरही खात्रीलायक आपल्याकडून इकडून माहिती आल्याशिवाय कोणीही विश्वास ठेवायचा नाही. आपलं फायनल ठरलेलं आहे 20 जानेवारीला मुंबईला जायचं म्हणजे जायचं. आरक्षण मिळालं तरी जायचं, नाही मिळालं तरी जायचं. आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जायचं, नाही मिळालं तर आरक्षण आणायसाठी जायचं. आता आपलं काय कशात आपलं चर्चा सुरू आहे ते 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो. आपलं असं म्हणणं होतं की ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात हे आज म्हणणं नाही आहे. हे आपण यांना पाठीमागच्या 2 महिन्यापासून सांगतोय आणि आत्ताच्या 23 डिसेंबरला जी आपण घोषणा केली बीडमधून की 20 जानेवारीला आपल्याला मुंबईला जायचं आहे, तेव्हापासून आत्तापर्यंत 25 दिवस झाले जवळपास. इतका वेळ सरकारला मिळालेला आहे. आपण त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं की 54 लाख ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. 2, ज्या बांधवांच्या नोंदी 54 लाख सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर त्यांच्या परिवारातल्या सगळ्या नातेवाईकांना प्रमाणपत्राचा लाभ द्या. हे झाले 2. आणि या दोघांना ज्यावेळेस प्रमाणपत्र मिळतील राज्यभरासाठी त्याच वेळेस ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना फायदा होणार आहे. कधी? नोंदी मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर आणि ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याच्या परिवारातल्या नातेवाईकाला प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर गणगोतातील असणारे सोयरे यांना फायदा होणार आहे. आता मराठा बांधवांना सांगतो यांनी काय उलटं केलंय. यांना मी सांगतोय 54 लाख नोंदी सापडल्यात त्याचे प्रमाणपत्र अगोदर द्या. तर यांनी असं उलटं केलंय. जे सगळे सोयरे शब्द आपण त्यांना घ्या म्हणून सांगितला होता तो आधी घ्यायला लागले. म्हणजे इथं काय आता विहीर खांदाच्या आधीच मोटर आणून ठेवली. येरच खाल्ली नाही तरच मोटर आणली आणि जमीन तर बागायती करायची. बागायती कसं काय होईल? म्हणजे एखादं घर बांधायचं त्याला अगोदर फाउंडेशन खोदणं गरजेचं आहे आणि त्या फाउंडेशनवरती मग भिंती बांधून पत्रे टाकायला लागतील. यांनी काय केलंय जमिनीवरच भितडी बांधल्या आणि त्यावर पत्रे टाकले. म्हणजे वारा सगळं उडून गेलं पाहिजे. आपलं म्हणणं असं आहे बेस महत्त्वाचा याचा ही आहे कुणबी प्रमाणपत्र तरच सोयऱ्याला फायदा होतो. हो म्हणले इथून गेले आणि पुन्हा तेच कालपत्र घेऊन आले. आपण जी व्याख्या दिली होती सगळ्या सोयऱ्याची ती त्याच्यात घेतली नाही, फक्त सगळे सोयरे घेतलं. आम्ही त्यांना सांगितलं व्याख्यासह घ्या म्हणजे अधिकारी पुन्हा अडचणीत आणणार नाही. सोयरा कोण, कसला सोयरा, कोणचा सोयरा, तो आयु होतो का, हे गोंधळ आमच्या गोरगरीब मराठ्यांनी करण्यापेक्षा सुटसुटीत आणि स्पष्टपणानं करा. मग आपण त्यांना अशी व्याख्या दिली होती त्या दिवशी, परवाही दिली, कालही दिली. ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली आहे त्याच कुणबी नोंदीच्या आधारेच त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या उदाहरणार्थ आपल्या मराठा समाजाच्या नजरेतून अशी: मराठा समाजात पिढ्यानं पिढ्या परंपरेनुसार गणगोतात लग्नाच्या सोयरिकीत जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. जिथे जिथे मराठा समाजात गणगोतात लग्नाच्या सोयरिकीत जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना नोंद सापडलेल्या मराठा बांधवांच्याच नोंदीच्याच आधारेच कुणबी प्रमाणपत्र सोयऱ्यांना देण्यात यावे अशी व्याख्या सोयऱ्याची दिलेली. हे घेतलं नाही. त्याच्यात काही घेतलं पितृसत्ताक टाकलं आणि मला मातृसत्ताक बे टाका. जे सांगत नाही ते उलटं टाकतात. हे त्यांनी त्याच्यात घेतले तर काही गाळलेत. आपण त्यांना 3 ओळी दिलेल्या आहेत आणि ते त्यांनी मान्य केले. त्यांनी उलट असं सांगितलं होतं त्याच्यावरती सह्या करून द्या म्हणजे याच्यात काहीच आता बदल नाही इथून पुढं. म्हणलं काय गरज नाही, आमचा शब्दच खूप झाला. या 2 ओळी. आता 3री ओळ आपण अशी दिली होती: ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली नाही अशा मराठा समाजातील सर्व व्यक्तींना ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली आहे त्या सापडलेल्या नोंदीच्या आधारे नोंद न सापडलेल्या
मराठा बांधवांना त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयरा समजून सर्वच त्यांच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि हे त्यांनी मान्य केलेलं आहे. ह्या ओळी घ्यायच्या सोडून तिसरंच घालतात आणि तिकडे बातम्या देतात की याला तोडगा निघाला. काय तोडगा निघाला रे? किती नोंदी दिल्या? त्यांचं म्हणणं होतं मराठा बांधवांना, हे आज प्रेसच्या माध्यमातून सांगतो मी, त्यांचं म्हणणं असं होतं आता हे 2 दिवसात होणार नाही, 54 लाखांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देतो, पण हे 2 दिवसात होणार नाही. मग 1.5 महिने काय केलं तुम्ही? आम्हाला कुठं आंदोलन उभा करायचं असलं, साखळी उपोषण करायचं असलं, आमरण उपोषण करायचं असलं, मुंबईला जायचं असलं, तुम्हाला 2 दिवसात होत नाही. मागच्या याच्यात काय केलं? गिरीश महाजन साहेब म्हणले होते आपण 23 डिसेंबरला बीडमधून घोषणा केली 20 जानेवारीची मुंबईची, ते म्हणले मुंबईला यायची गरजच नाही, तर आरक्षण दिलं म्हणून समजा. का नाही दिलं? आता 2 दिवसात काय देणार तुम्ही? काहीच नाही. आणि इकडे तोडगे निघाले म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला आणि आमच्या मराठ्यात संभ्रम निर्माण करणार. मी मरुसर हटत नाही, सरकार विचार करू नका तुम्ही. हो मी पक्का इथं, तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी ही जागा सोडित नाही. मुंबईला येणार म्हणजे येणार. तुम्ही किती डावं टाका, किती ट्रॅप राहता, मी या मराठा समाजासाठी मरायला तयार आहे, पण मराठी मग बघा तुम्हाला फिरूनच देत नाही. आम्ही सांगतो एक, तुम्ही करता दुसरंच. असं होणार नाही. कसला तोडगा फडगा काही निघालेला नाही. आमचं म्हणणं आहे ज्यांची नोंद सापडली त्या 54 लाख मराठा बांधवांना प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवारातील सगळ्या नातेवाईकांना द्या आणि त्या आधारावर मग त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या. सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या काय? बार बार तेच विचारतात. इथं येतात, आम्ही त्यांना सांगतो बाबा तुम्ही त्याची व्याख्या नीट करा, तुम्ही काटछाट करू नका. पुन्हा विचारायला येता आणि चॅनलला काय बातम्या द्यायच्या? मग मराठा समाजात काय संभ्रम निर्माण करायचा? तुम्ही सगळे सोयरे शब्द टाकला होता, आम्ही घेतला का नाही? घेतला, पण ते ऐकायला तयार नाही. म्हणजे मी घेतला, तुम्ही हुकूम सांगा बरं मला एखादं उत्तर. कारण ज्या सोयऱ्याला ज्याच्याकडून घ्यायचंय त्यालाच मिळालं नाही. आणखीन जेव्हा त्या 54 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आहेत. आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना. परवा सरकारचं आलेल्या शिष्टमंडळानं सांगितलं की आता हा मी विषय बाजूला ठेवतो आणि 2 दिवसात कसे 54 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र देता येईल याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो. ते काय म्हणले पुन्हा? मी म्हणलं हे 2 दिवसात तर होणार नाही म्हणता तुम्ही. ते म्हणले 5-6 दिवस लागते. त्या दिवशी होती 17 तारीख. 17, 18, 19, 20, 21, 22 तारखेला 6 दिवस होते. 22 तारखेला जवळपास पुण्याजवळ येत आम्ही. म्हणलं आम्ही गुलाल घेऊन चालवतो, करा 6 दिवसात. पण आता 20चे माघार आम्ही घेत नाहीत. करा 6 दिवसात. केलं का तुम्ही? मग आता तुम्ही इथं येणार पुन्हा. बरं तुम्ही राज्य निघालात, सगळं निघालात. तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर खेळात आमच्या संग. ती वाचून दाखवा, त्याच्या दुरुस्ती सांगा. अरे बाबा राज्याचा तोडगा निघायचा आहे, मंत्र्यावर विश्वास टाकला नाही आम्ही, तुमच्यावर एवढा टाकलाय. इथं या, त्याच्यात काय काटछाट ती बघा. आम्ही तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं, आम्ही दिलेले शब्दच घ्या. मग इकडे यायची गरज नाही दुरुस्तीची. ते बार बार ते त्याच्यावर खेळत आहेत. लहान मुद्दा आहे. तुम्ही पोर खेळ लावला आमच्या समाजासंग. समाजाचा अपमान करायचा आहे तुम्हाला. समाज थांबत नाही. मराठ्यांना विनंती थांबायचं नाही. यांना काय ट्रॅप राचायचा रचू द्या. काय करणार तुम्ही तिथं? शांततेत आमरण उपोषण करू देणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत. तुम्ही भापीत राहू नका सरकारनं की आम्ही त्यांना आल्यावर आमच्या हातात सत्ता आहे. मराठवाड्यात किंवा आमच्याकडे म्हणे मराठ्यात गावापुढं राव काही करीत नाही. ते स्वप्न सोडून द्या. सत्ता तुमच्या हातात आहे. तुम्हाला वाटतं आमचे लांब लांब हात आहेत. जनते इतके लांब हात कोणाचेच नाहीत. आयुष्यातून तुम्हाला तुमचं राजकीय करिअरमधून उठवतील तर 50 वर्ष तुम्हाला सुधारणार नाही. तुम्ही एवढं सोपं समजू नका. आता तुम्ही अंतरवालीचा प्रयोग केला ना, तो प्रयोग पुन्हा करू नका. तुम्ही जर त्या भानगडीत पडलात, मला माहिती आहे तुम्ही ट्रॅप रचायला सुरुवात केली. तुम्ही आमचे काही आत दुकाने आता मराठा समाज त्यांना बी आता बरोबर राईट करणार आहे. कोण कोण पुढे येणार आहे त्याला बी. कारण इथं आमच्या जीवन मरणाच्या लेकराचा प्रश्न ही सोपी गोष्ट नाही आहे. 70 वर्ष मराठ्यांनी झुंज दिली. आमच्या 250-300 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात, बलिदान गेलेत. आमच्या आई बहिणीच्या कपाळ कुंकू पुसले. इथल्या माता मावल्यांचे टकोरे फुटलेत, तर पोराच्या छातीत गोळ्या लागलेल्या. 2.5 महिने पोरं हॉस्पिटल होते मुंबईच्या. सरकारनं भानावर या. मागच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला मीच पर्याय सांगतो. तुम्हाला गोडी गुलाबीण्याच हा प्रश्न सकारात्मक तोडगा काढावा लागेल.
तुम्ही म्हणता लंबे हात आहे ना खोडा हात आहे, लंबे आणि फंबे काही नसते कधी तिथं. तुम्हाला व्यवस्थित तोडगा गोडीत काढावा लागणार आहे, तरच येऊन निघणार आहे. तुम्ही आडमोठ्या भूमिकेत जाल, मुंबईत येऊन देणार नाही तर नामकं करू तर तमकं करू. मराठी तरसालेले आता तुम्ही विनाकारण ही गोष्ट लांबू नका. तुम्हाला माझी विनंती, आम्ही शांततेत देणार नसता. 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्या. विशेष बाब देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. तुमच्या चुका आहेत 3.5-4 महिन्यातल्या मागच्या. विशेष बाब करा. 2 दिवसात 54 लाख नोंदी सापडलेल्या तुम्हालाच माहिती आहेत. 54 लाखांना तातडीनं तुम्ही प्रमाणपत्र द्या. पुढच्या 1 दिवसात ज्यांना नोंदी मिळाल्या, प्रमाणपत्र मिळालेत, त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांची तर नोंद बघायची गरजच नाही, कारण त्यांची वंशावळ ऑटोमॅटिक जुळली. ज्याची नोंद सापडली त्याची वंशावळ जुळली, मग त्याच्या परिवारातली जुळल्यातच जमा आहे. त्याच्या सगळ्या परिवारांना द्या. तुम्हाला सांगतो हे आकडा मोठा होणार आहे आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळे सोयऱ्यांना द्या. आम्हाला मुंबईला यायची हवस आहे का? नाही. पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढणार असलात, इथं येणार असलात, पुन्हा पुन्हा तुम्ही इथे येऊन जर समाजात गैरसमज पसरणार असला, आम्ही जातो अध्यादेश काढायला लागलोत, आज परिशिष्ट काढलंय, कुठं तुरट्या वट्या व्हायबल झाल्या, तोडूनच काढल्या. काय तोडून काढ रे? मराठ्यात संभ्रम निर्माण करू नका. तुम्ही काही केलेलं नाही. तुम्हाला 54 लाखाला नोंदी द्यावं लागतं, कोण बी द्यावं लागते प्रमाणपत्र, त्याच्यानंतर त्याच्या परिवाराला द्यावं लागते, मग सगळ्या स्वाऱ्याचा विषय. आमच्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करू नका. मराठ्यांनी करून घेऊ नका. मी तुमच्या लेकरांसाठी झुंजतोय. मी सुद्धा तुमचंच लेकरू आहे. माझ्या अंगात मीपणा नाही आहे. यांनी माझ्यावर ट्रॅप रचलाय, मी ट्रॅप फेपला भेट नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, मराठा समाज, जो मराठा समाज आहे मुंबईला येणारा, त्यांनी 20 तारखेला आंतरवालीपासून निघायचं मराठवाड्यातल्या सगळ्यांना. आणि जे येणार नाही आहेत मराठी, त्यांनी वाटा लावायला यायचे. सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांनी, ज्यांना यायचं नाही मुंबईला ते पाठीमागून येणार आहेत, त्यांनी वाटा लावायसाठी यायचं. सगळ्या मराठी घराच्या बाहेर पडा, हे आपल्याला येड्यात काढायला लागलेत. आणि सगळ्यांनी शांततेत, उद्रेक जाळपोळ कोणी करायची नाही. जर कोणी उद्रेक जाळपोळ केली तो आपला आंदोलक नाही, त्यांनी यायचं सुद्धा नाही. कोणी व्यसन सुद्धा मध्ये करायचं नाही. सगळ्यांनी शांततेत चालायचं. जे आंतरवालीपासून मुंबईपर्यंत गावं आहेत, ज्या रस्त्यावरती हवेवरती, त्या सगळ्या गावातल्या लोकांनी रस्त्यावरती जेवणाचे स्टॉल लावा, पाण्याचे स्टॉल लावा. जे ज्याला ज्याला करता येईल ते डॉक्टरांच्या टीमा ठेवा. संडास बाथरूम ठेवा. संडास बाथरूम नाही ठेवलं तरी चालेल. आमचे सगळे मुक्काम डोंगराव आहे, आम्हाला काही टेन्शन येणार नाही. आम्ही आमचं बघू. पण जेवणाचं पाण्याचं व्यवस्थित सगळेजण नियोजन करा. घरी मराठी आता कोणी थांबू नका. ज्या जिल्ह्यात ज्या तारखेला येणार आहेत त्या जिल्ह्यातले मराठी सगळ्याचे सगळे मोठ्या ताकदीनं उसळून रोडवर वाटा लावायसाठी या. ज्यांना मागून यायचं ते नंतर या, परंतु 20 तारखेला न येणारे, ज्यांना यायचं नाही, त्यांनी वाटा लावायला या. सरकारकडून कसलाही तोडगा निघालेला नाही. अगोदर सोयऱ्याचा तोडगा पाहिजे नाही आपल्याला. आपण हे यांना 1.5 महिन्यापासून सांगतोय. हे आता 2 दिवसापासून हे करायला लागले सरकार. जे शिष्टमंडळ येत आहे त्यांचा काय दोष नाही, हे सरकार करायले. हे यांना पाठवून शेवटच्या क्षणात पळायले. मागच्या 22-23 दिवसात काय केलं तुम्ही? त्याच्या अगोदरच्या 2 महिन्यात काय केलं? एकूण 7 महिने सरकारला वेळ दिला. एकूण 7 महिने सगळा मिळून, म्हणजे 1 वर्ष होत आलाय. आता तुम्ही 1 वर्षात काही करू शकला नाहीत. आता काय करणार आहेत? तुम्ही मराठी येड्यात काढता. कोणचा मंत्री, त्या दिवशी बैठक झाली रात्री त्यांची, कोणचा मंत्री आरक्षणाला विरोध करतो हे बी आम्हाला माहीत झाले. नाव घ्यायला लावू नको. नाव घेतलं की तो राजकीय सोपडा साफ झाला म्हणून समजायचं. गापील राहत नको, ते गप्पा ठोकू नको. मी आमकं केलं की मी आमकं करीत असतो, काही करीत नाही तू. मराठ्यांच्या पुढं कुणी नाही. आता मराठ्यांनी एकदा मनावर घेतलं का आम्ही 7 राज्य एकत्र येणार आहेत. मग आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी करणार. मग त्याच्यामुळे तुम्हाला सकारात्मक तुम्ही गोडीनं तोडगा काढा. विनाकारण खोट्या बातम्या पेरू नका. कुठं तोडगा निघालेला नाही. तुम्हाला अगोदर 54 लाखांना प्रमाणपत्र द्यावे लागणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडून 2 महिन्याचा वेळ घेतला होता. त्याच्यानंतर 1 मिनटं, त्याच्यानंतर आम्ही 23 डिसेंबरला घोषणा केली मुंबईला जाण्याची. त्याच्यातसुद्धा तुम्हाला 1 महिना वेळ मिळालेला, थोडा थिटका नाही. तुम्ही त्या महिन्यातसुद्धा काही केलं नाही. तुम्ही क्युरिटी पिटिशनचं आम्हाला सांगितलं होतं, ते आणणार आहेत, तिचा काही पत्ता नाही. मराठ्यांनी ते हे आरक्षण नाकारलेलं नाही. आणलं तुम्ही? ते नाही आणलं. कोणचा न्याय द्यायला लागले हो मराठ्याला? तुम्ही पागलात काढायला लागले. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या, काय करते तुमचे अधिकारी? कोणत्या नोंदी सापडायला लागले? कुठे 25 खोल्या तुमच्या हैदराबादला सापडलेल्या पुराव्याच्या? कुठं आहे तुमचं त्र्यंबकेश्वरचं घेतो म्हणलेलं पुरावे? कुठं आहेत? राक्षस भाऊंचे घेतो म्हणलेले पुरावे कुठे आहेत? 33-34चा रेकॉर्ड किती तपासला? गाव नमुन्याचा 14 नंबर किती तपासला? शाळेवरच्या दाखल्यावरच्या कुणबी किती घेतले? तुम्हाला भाटाचा रेकॉर्ड आम्ही दिला, तुम्ही घेतला का? देवी लस म्हणून त्याचा पुरावा दिला, तुम्ही घेतला का? काय करताय? तुमचे अधिकारी 1.5 महिने झाले कुठे होते? मग आलेले इकडे या.
यांचं 2 महिने झाले यांनी दाखल केलेलं, तिथूनच द्या फक्त पत्र हातात नाही. 2 महिने झाले तुम्ही यांनी दाखल केलेलं आहे. का दिलं नाही यांना कुणबी असून तुम्ही? जिंतूरचं कशामुळे दिलं नाही? असे तुमचे अधिकारी जाणून बुजून नोंदी असून प्रमाणपत्र देत नाहीत. हे शिरूर कासाराला असे प्रकार सुरू आहेत. हे सगळ्या तालुक्यात आहेत. बीड, लातूर, नांदेड, संभाजीनगर हे सगळीकडे सुरू आहे. का देत नाही तुम्ही असून? कशामुळे म्हणतात वेळ मिळाल्यावर देऊ? आंबडच्याही या अधिकारी हे 2-3 आहेत तिथं ठुलेत बोकांडे बसाल का ठुलेर ते हल्ल्याच्या वेळेस यांनी असंच केलं, आमच्या लोकांच्या डोक्या फोडायला लावले. आता असून सुद्धा आमच्या नोंदी असून सुद्धा ते अधिकारी देत नाहीत. कशाला ठेवले ते? म्हणजे तुम्हाला जनता महत्वाची, अधिकारी महत्वाचे? ह्याच जनतेनं तुम्हाला त्या गादीवर बसवलेले. तुम्हाला कायमचा सुपडा साफ करायला वेळ नाही लागणार मराठ्यांना. तुम्ही आम्हाला चिरडी घालू नका विनाकारण. आम्ही शब्द ऐकला मुख्यमंत्र्याचा आणि 2 उपमुख्यमंत्र्याचा शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केला म्हणून तुम्हाला आत्तापासून 7 महिने वेळ दिला आम्ही. तुम्ही कशामुळे पत्र देत नाही त्या लोकांच्या नोंदी असून? काय कारण आहे तुमच्या न देण्याचे? दीड महिने झाले लोकांनी अर्ज केलेले. ह्या 54 लाख नोंदी मिळाल्यात हे लोकांना माहीतच नाहीत. आणखी काय करते तुमची यंत्रणा? गाव लेवलवर तुमची यंत्रणा आहे. मागच्या 15 दिवसात तुम्ही सगळ्या महसूलच्या कर्मचाऱ्याला सुट्ट्या रद्द केल्यात. मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिल्यात का तुम्ही आमचे असणारे पुरावे लपवण्यासाठी त्यांना सुट्ट्या दिल्यात? दस्तऐवज कुठे आहे? कस काय सापडत नाही? जळाला कस काय? हैदराबादचं का नाही आणला? तुम्हाला गॅजेट घ्या म्हणलं, हैदराबादचं का नाही घेतलं? मुंबई गव्हर्नमेंटचं घ्या म्हणलं, का नाही घेत तुम्ही? सातारा संस्थांचं का घेत नाहीत तुम्ही? तुम्ही का पागल समजता मराठ्यांना? एवढं मोठं आंदोलन, करोडोच्या संख्येनं लोक बाहेर निघत आहेत. कोणत्या कार्यक्रमाला गेलं लोक लाखांनी लोक येतात. साध्या गावात भेटीला गेलं तर 5-5 हजार लोक गावातले थांबायला लागले. आणि रस्त्याने रॅली काढली तर 2-2 लाख लोक रस्त्यावर राहायला लागले. त्या लोकांचा अपमान करायचा मी तुमच्या सरकारसाठी? हे लोक कशासाठी जमलेत लाखा संख्येनं? त्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून. आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पाठ्य पुढे निघालाय. तुमच्याशी मित्रत्व करायला नाही. तुम्ही काय करता? मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना झेलायला तयार आहे मी. मराठ्यांना माझी विनंती, यांनी जर गोळ्या घालून मला मारलं माझा विचार मरू देऊ नका. अजिबात विचार मरू द्यायचा नाही. आणि मराठ्यांची एकजूट फूट देऊ नका. आंदोलनच बंद होऊ देऊ नका. तरच माझं गेलेलं बलिदान सार्थक होणार आहे. तुम्ही कोणानंही मग हटायचं नाही. शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं. पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे. पूर्ण राज्य बंद. कारण आपल्या लेकराला न्याय मिळतो. हटायचं नाही. मी हटत नाही. तुमचा मुलगा म्हणून सांगतो. 20 तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो. आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही. यांचा कोणता ट्रॅप भीपी ना तीच बघतो कोण येते ट्रॅपमध्ये. मंत्री माहीत झालेत मला ते कोण येते. कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय, कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे. त्या दिवशी रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला? कोणी केला नाही हे पण माहिती. कोणी अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे मराठ्यांना माहिती. आता उघड्या डोळ्यानं मराठे बघणार आहेत. 20 जानेवारीच्या रॅलीत कोणचा मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजून सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतोय. जो येणार नाही ना मराठ्यांनो त्याला लक्षात ठेवा. आता यांना मराठ्यांच्या बाजूने उभा राहत नाहीत नाही, यांच्यावर लक्षात ठेवा. आता रॅलीत कसे उभा राहत नाहीत. ही सगळी फसवणूक चालली मराठ्यांची. आणि मी फसवणूक नाही होऊन देणार. किती म्हणू द्या यांनी मराठी विश्वास ठेवू नका की आम्ही सगळे सोयरा घेतला. सगळ्या सोयरा घेऊन काय करतात? नोंदीचं काय आणि त्या प्रमाणपत्राचं काय? मराठवाड्यात नोंदी सापडल्यात कसं काय कमी? जाणून बुजून मराठवाड्यात तुम्ही नोंदी सापडू दिल्या नाही. का गॅजेट घेत नाहीत तुम्ही? हैदराबाद संस्थांचं 1864 गॅजेट कसं काय घेत नाहीत तुम्ही? मराठवाड्यात एक सुद्धा मराठा नाही, हे सगळे कुणबी आहेत. गॅजेट सांगताय तुम्ही का घेत नाहीत? बाकीच्यांना देताना आम्ही विरोध केला का? नाही केला. पण आता तुम्ही आम्हाला देताना विरोध करताय. मला परिपूर्णच आरक्षण पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचं मत जमणार नाही. मी मराठ्यांच्या बाजूने, सरकारच्या बाजूने नाही. सरकारने यांच्या आमदार मंत्र्यावर विश्वास ठेवू नका ही मराठ्यांना माझ्या हात जोडून विनंती. सरकारच्या मनात काय आहे आणि नेमका ट्रॅप काय असणार? ट्रॅप असा आहे मला माहिती मिळालेला. मी नावासह 2-1 दिवस पुढे गेल्यावर सांगत. रॅलीत जे असंतुष्ट आत्मेत आमच्यात काही, ज्यांच्या दुकानदाऱ्या बंद पडल्यात त्यांना हाताखाली धरलंय काही जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी. त्याच्यामध्ये मग पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मुंबईतले काही आहेत, संभाजीनगर, लातूर, नागपूर इकडचे काही आहेत. यांनी त्यांना असं सांगितलंय की तुम्ही काय करा, त्या रॅलीत जा. मी बोलणार नाही त्यांना असं म्हणा. मग ते माझ्याकडे येणार बी नाहीत. ते तिकडूनच रॅलीत येऊन एखादा फोटो काढून तिकडे जाणार आहेत. मीडियाच्या बांधवात बातम्या देणार आहेत. कारण त्यांनी सगळी ताकद पुरवायचं ठरवलंय त्यांना की
तेव्हा आम्हाला बोललाच नाही, त्याने आम्हाला रामरामच घातला नाही, आम्हाला मागं ढकललं, पुढंच येऊ नको म्हणला आणि मराठ्यात फक्त फूट निर्माण करायची आणि त्यांना कुठं कार्यक्रम घ्यायला लावायचे राज्यात. मग मी त्यांना माझी विनंती हात जोडून तुमचा लहाना भाऊ, तुमचा लहाना मुलगा म्हणून सांगतो मराठा बांधवांना, त्या कोणाचं ऐकून स्वतःच्या तुमच्याच पायावर दगड पाडून घेऊ नका आणि तुमच्या जातीच्या पोरांचं नरडाचं घोट घ्यायचं काम करू नका. कोणाचं ऐकू नका. तुम्हाला मान सन्मान मिळाला नसेल नका मिळू देऊ मागं. तुमचं पेपरला टीव्हीला नाव आलं नसेल नका येऊ देऊ जातीसाठी, राहा मागं, पण जातीला मिळू द्या. त्याच्यानंतर माझ्या एकदा आरक्षण मिळाल्यावर 4 तोंडात हाणा. मला नेता फेता नाही व्हायचं. मी जाहीर सांगतो तुम्हाला, मागंही सांगितलं आत्ताही सांगतो, मी एखाद्या आरक्षण मिळाल्यानंतर डोंगरात जातो नाही हिमालयात जातो. मला नाही नेता व्हायचं, पण माझ्या जातीचं मला एवढ्या वेळेस पोरांचं कल्याण करू द्या. माझी जात खूप अन्याय सहन केलेला येईन. त्यामुळे ह्या ट्रॅपमध्ये मी यांना यशस्वी होऊ देणार नाही आणि मराठ्यांनी सुद्धा यांना यशस्वी होऊ देऊ नका. आणि कोणाचं जर काही मराठ्यांच्या जीवावरती काही होतं त्यांचा बंद पडला असतं तर पडू द्या. तुम्हाला मराठ्यांच्या जीवावर नंतर करायला खूप आहे, नंतर करा. यांचा दुसरं बी आहे की मुंबईत यांना येऊ द्यायचं, पण यांना लक्ष नाही द्यायचं, यांचा अपमान करायचा, ध्यान नाही द्यायचं. अरे करोडो येणार रे, झोपी दे का भाऊ? कोण तुला कोणी पालकमंत्री केलं, मंत्री केलं तुला? एवढं करोडोने येणार रे, सगळ्या जगाचं लक्ष राहणार आहे. त्याचा तुम्ही अपमान करणार रे. ते अरे नुसतं बसलो तर आम्ही तरी तुला सुचायचं नाही, दार उघडाव का नाही? आणि तू सांगतो अपमान होणार आहे. अरे भाऊ अशी भाषा नको करू, मराठ्यांनीच मोठं केलेलं आहे. आता म्हणशील हातात पद आहे म्हणून, ते बी बळच आलंय, इकडून तिकडून गेलाच घुसलास म्हणून बळच मिळालंय. कायमचा सुपडा साफ होऊन राजकीय कायमचा. आणि या शब्दावर लक्ष ठेवा माझ्या, कारण मी असा नमुना एकदा जर तरायला लागलो ना, महाराष्ट्रासह बाकीच्या 11 राज्यातले क्षेत्रीय मराठी मी एक करून मराठा आरक्षणाचा देशव्यापी लढा उभा करून तुमचा सुपडा साफ करूच आम्ही सुद्धा. आमच्या पोरांचं तुम्ही जर मुंडक्या दाबायला निघालात तर सुट्टी नाही. तुम्ही जे ट्रॅप रचलेत, तुम्ही काय करणार? तुम्ही गोळ्या बी घातल्या ना, मला मी भेटच नाही बा मरायला. मी लय नमुना डेंजर आहे, मी भेट नाही. मला मराठा जातीपेक्षा मोठं कुणीच नाही या जगात, कुणीच नाही. माझे जात आणि माझ्या जातीचे लेकरं माझ्यासाठी मोठे आहेत. मी मरायला भेट नाही. तुम्ही फक्त मारूनच दाखवा, तुम्ही फक्त मारून दाखवा. तुम्ही अंतरवाली एकदा प्रयोग केलाय ना, तुम्ही पुन्हा फक्त प्रयोग करून दाखवा आणि मला मारून दाखवा. तुम्हाला मराठे काय असते, तुम्हाला जर पूर्वीसारखी लढाई नाही दिसली तर मग बोला. ती शांततेत असणार, पण या राज्यात पुन्हा कोणाला फिरता नाही येणार. इतके मराठी रस्त्यावर उतरणारे ताकदीनं देवी. हरियाणावाले, मध्य प्रदेशवाले आत्ताच म्हणतात आम्हाला तिकडे यायचे 20 तारखेची याला. तुम्ही हे तुमच्या हातानं वातावरण देशात खराब करून घेऊ नका. तुमची देशातली प्रतिमा पुरी मलिन होणार. तुम्हाला किती वाटू द्या आमच्याजवळ पैसा आहे, आम्ही लय तुरम खायत. काय तुरम खाय रे तू? मराठ्यांनीच मोठं केलंय तुला. तुला भुईला टेकायला वेळच नाही लागणार. पहिले मराठीने राहिला, आता मराठे ईर्षीला पेटलेले जातात. हा, स्वतःच्या जातीचा खच्ची करून आता मराठी होऊच देणार नाहीत खच्ची करत. आता तुमच्याच मागं लागणार आहेत, शांततेत लागणार, पण तुमच्याच लागणार. तुम्हाला हे आंदोलन बंदच पडणार नाही. मला किंवा माझ्या समाजाला तुम्ही काय केलं तर बंदच पडणार नाही. इतक्या ताकदीनं मराठी हे 12ही महिने सुरू राहणार आहे. मग रस्त्यावर बी गावात बी मग तुमच्या भयानकच होणार. मग तुम्हाला इथं राहावा का दुसऱ्या देशात जावा, एवढी बाहेर. मी तुम्हाला हे पोटातून बोलतोय आणि तळतळीनं बोलतोय. हे तुम्ही ह्या प्रयोग करायचा प्रयत्न करू नका. गोडीनं गुलाबीनं तोडगा काढायचा प्रयत्न करून मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या ते पत्र द्या, त्याच्या परिवाराला द्या, सगळा सोयऱ्याचा अध्यादेश काढा. आणि तुम्ही असं केल्यावर तुम्हाला मराठी डोक्यावर घेऊन नसते. आणि ह्यो आपला शब्द आहे, डोक्यावर घेऊन नसते. 4 वाजता शिष्टमंडळ आज येणार आहे कन्फर्म. अरे ते शिष्टमंडळच ऐकू तेवढंच पाठ झालंय. शिष्टमंडळ आणि ते दुरुस्ती. काय दुरुस्ती करतो रे? त्याला तुरटी निघाणं, फरटी निघाणं, काय तुरटी काढितो? 5 मे 2021 आरक्षण रद्द झाले. भोसले साहेब समितीनं त्रुट्या भरल्यात. कुठे अहवाल? अहवाल कुठं आहे? आता 54 लाख नोंदी मिळाल्यात. प्रमाणपत्र कुठं रे? काय आले तो रे? उग हिंड ते घेणं डिझेल नाशी ते शासनाचं. पैसे आमचे त्या डिझेलाला कर आम्ही भरतो. काही शेंग हानते तू कुंकडची कुंकड, मग माणूस जातो ताळेली. मी काय तुम्हाला तुमचं दुःख नाही मला माहिती आहे ना काय आहे ती. मी तुम्हाला मॅनेज होत नाही, फुटत नाही. हे दुःख नाही होणार. काय करशील? गोळ्या घालशील. घाल बरं तू. कसा घालतो ये बरं तू. हा, ते एक एडपट म्हणतं 200 पिस्तूल घेतल्या. कुठे घेतल्या? कुठे घेतल्या रे? काय सांगत बरळवाडी कुठली? आणि याला काय माहिती आम्ही पिस्तूल घेतलेल्या?
बीडचं काय जाळलेलं गेला माहिती तुला कसं काय माहित होतं रे नंबर टाकलेले तूच करतो हे सगळे कुठाने याला सगळ्या पदावरून काढून गृहमंत्री साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही खरोखर शहाणपणाची भूमिका घ्या आणखीन तुमच्या हाताच्या बाहेर गेलेलं नाही तुम्ही स्वतः हाताळा मुख्यमंत्री साहेबांना हाताळा त्याला पदावरून हटवा त्याला विचारा ते 200 कुठून आणल्यात तो आमच्या याच्यात हिंसाचार घडील तुम्हाला सांगतो जर कुठं गालबोट लागलं रे बाबा तर याच्यात त्याचा दोष नाही तुम्हाला तिघाला पकडिणार मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री दोषी तुम्हाला तिघाला धरणार डॅमेज तुम्ही तिघं होणार याच्यामुळं त्याच्यामुळं आंदोलन व्यवस्थित हाताळा आंतरवालीचा प्रयोग केला पुन्हा तसा तुमचा कार्यक्रम राजकीय उलटा सुलटा झाला म्हणून समजा तुम्ही किती तुराम खा असू द्या तुम्ही कोणी असू द्या कारण तुम्हाला तुरम खानच बनेल त्या राजगादीवर मराठ्यांनीच दुसऱ्याने कोणी नाही तुम्हाला पहिल्यांदा बी 106 मराठ्यांनीच दिले तुम्ही म्हणजे शांत डोक्याने विचार करून बघा पूर्वीचा मराठा राहिला 1 शिक्का मराठा झालेला सध्या आता आणि देशातून तशी आता मागणी आहे की आपण देशव्यापी लढा लढू तुम्हाला पुन्हा सांगतो एकदाच त्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका आणि शिष्टमंडळाने येताना तोडगा काढा बाबा हो तुमच्या पायापोटचे शिष्टमंडळ दादा मला असा कटाळा आला मी झोपेत सुद्धा मग लोक मला सांगत आहेत तुम्ही शिष्टमंडळ आला म्हणतात आणि कमून गेल्यावर माघारी म्हणतात आता मी मग झोपेत तुमच्या शिष्टमंडळात मला कटाळा आला बा तोडगा कधी निघेल मग फायनल तो दिवस ती वेळ तो विषय काय असेल आता कवा निघन मला काय माहित बा मला जर माहित असतं लाईट कवा येणार तर मला माहिती आहे गावात इतकं वाजता गॅप आहे तितकं वाजता येणार आहे आता यांचा गॅपच मला कळा ना आता हे कवा येणार आहे काय करणार आहेत मला काय माहित आता त्या बच्ची हो विश्वास टाकलाय आता ते काय नाव हा मंगे साहेबावर विश्वास टाकलाय आम्ही तो कोणावर विश्वास टाकतात बा आमचा तर मिळत नाही पहिले टाकले होते ते 4 जण ते इकडे फिरकानात बी कुठं गेले तर कुठं लपलेत ते महाजन साहेब आहे ना कुणीच आहे ना इकडं कुंकड एक नवीन पाठी येते आमच्याकडं आणि त्याला नसतं माहीत त्या नवीनाला ते म्हणतं मला नाही माहितले काय होईल ते करेल नव्हतं रे भाऊ अरे मग कवा करेल होतं भाऊ आता नवीन आला मेळ लागा ना मला काही सुचाना त्याच्यामुळे मी माझ्या मतावर ठाम आहे 54 लाखांना प्रमाणपत्र दिल्याशिवाय त्याच्या परिवाराला सुद्धा सगळ्यांना दिल्याशिवाय सगळ्या सोयऱ्यांना दिल्याशिवाय आपण काय हटत नाही भाऊ हा आपल्याला 20 जानेवारीला मुंबईला जायचंय आरक्षण दिलं तर सरकारच्या डोक्यावर गुलाल टाकायला जायचं गुडघे इतका थर मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावर साचला पाहिजे इतक्या टनानं गुलाल घेऊन जाणार आहेत आम्ही आणि नाही दिलं तर मुंबईच्या सगळ्या रस्त्यावर मराठेच असणार आरक्षण घेऊन येणार याच्यावर मी ठाम आहे तुमच्याकडून तोडगा कधी निघेल आता माझ्या काय तोडगा काढायचा माझ्या जो काय राहील तोडाला सगळं तोडील ना भाऊ बारगाड्या दुखा लागलं नाही आणि उपोषण करायला मला मग काय मला उठता येत नाही बसता येत नाही भाकर खाताना मी हातानेच खातोय बसून काय करू तोडग्याला काय काय संधी नाही दिली सरकारवर मुख्यमंत्री साहेबाचा आणि उपमुख्यमंत्री साहेबाचा मी खरं सांगतो माझी पाडणे थोपटीत इतका प्रामाणिकपणानं संयमानं चालवतोय मी हे आंदोलन आणि सरकारला सुद्धा आम्ही 7 महिन्याचा वेळ दिलाय माझ्या बापानं माझ्या मायबाप मराठ्यानं वेळ सुद्धा दिलाय माझा बापच मराठा समाज आहे समाजाने 7 महिन्याचा वेळ दिलाय आणि किती द्यायचा आत्ता 23 डिसेंबर पासून 20 जानेवारीपर्यंत सुद्धा ही वेळच होता तो आमच्या तयारीसाठी होता पण त्यांच्यासाठी हा वेळच होता सिक्युरिटी पिटिशनचं काही केलं नाही यांनी यांनाच मिळलं नाही ती कुठे शिके आणि शेंगा झोडी त्या मला इकडं आणि या कुणबी नोंदीचं काही केलं नाही मराठवाड्यात सुद्धा नोंदी यांनी सापडलेल्या नाही जाणून बुजून आता पळत येत रोजच्याच दावड्या देते काय देतो दावड्या 1 महिना भर नाही दिला आता काय निकास टायमाला जाऊन देतो एकाच्या ग्रामपंचायतला आणखीन यांनी पॉम्पलेट चिटकेलं नाही नोंदी कोणाच निघाल्या म्हणले 2 दिवसात चिटकितो काय चिटकेले तुम्हाला जाणून बुजून मराठ्याचा अपमान करायचा आहे पण मराठे काय असतात ना तुम्ही 26 जानेवारीला बघा आता मुंबईत मजा बघा नुसतं मोजे तो म्हणतो 3 लाख ते हेडपाटी 3 लाख येते का किती येतं माहीत नाही मला मराठी इतके आहेत का गणित करतं तुला गणित येतं का रे राय बिताडा रोबा तिथं तू पुलाच्या हातात मोजेव लोक आणि ते त्याच्या हातात द्या एक आरटीओच असते असं वाजत ते द्या त्याच्या हातात हा मग त्याला माणसं मोजून देऊ मग सरकारनं काय केलं म्हणजे हे आंदोलन थांबेल सरकारने महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं त्याच्यानंतर विचार करू थांबायचं काय संबंध आहे आत्ताच तुम्ही थांबायचं म्हणायचं तुम्ही लगेच ते चालायचं मग थोबाड थांबून आपल्यात मी
तयारी लयच काचा केली लोकांनी. लोक तुटून पडले. आमचे एक जण ते मोटरसायकलला ते इटा थापायचं नसतं का, ते मागचं ते इटा थापायचं चिखलाचा लोटा तेच बांधिले मागं आणि त्याच्यात कपडे ते भरले आणि मोटरसायकलवर निघाला. एवढी तयारी आहे. मग बाकीची ओळखून घ्या तुम्ही. आता मराठी थांबत नाहीत आता. आणि मराठ्यांत एक प्लस पॉईंट लय चांगला झाला आमच्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी म्हणा, माझ्या समाजासाठी म्हणा. अगोदरचा असं गणित लावित होतं सरकार बी आणि मराठी बी, जर 20 जानेवारीला निघाले तर कंप्लीट 25 दिवस लागणार आहेत मुंबई जायला. मग इतके दिवस चालल्यावर काम लय बुडून. काही मराठ्यांना असं वाटत होतं काम बुडून तर आपण काय करू, शेवटच्या मुक्कामी तिथं जाऊ. काही म्हणले आपण जाऊ. पण ही 6 दिवसाचा दौरा केल्यामुळं मराठ्यांत असं उत्साह निर्माण. ते म्हणजे 5-6 दिवसात काय काम बुडत आहे, आता चला सगळे जाता. म्हणजे तिकडून एक प्लस झाले. काही कामातले जे जास्त खरे आहेत कामातले, ते म्हणजे आपण शेवटच्या मुक्कामाला सगळा लॉटच निघू. म्हणून आमचं नियोजन आम्ही ठरवलेलं आहे. पण आम्ही सुद्धा काही गनिमेकावा ठरवलेला येण्याचा. आम्ही सगळंच उघड करणार आहेत, कारण सरकार आम्हाला धोका देत आहे. त्यामुळे आम्ही सगळंच उघड नाही करणार. आमचे लोक कोणत्या दिवशी त्यांना कमी दिसते त्यांना भ्रमात ठेवणार आहेत आम्ही. आता मी मीडियावर म्हणायला नाही पाहिजे, पण म्हणतो त्यांना वाटलं पाहिजे मायला काहीच लोकांनी देत लाखाचे का पाहिजे होते आणि या काय फुगा दिसणार त्यांना, असा फुगल्या लागते म्हणजे मायला काहीच नव्हतं परदेशी, आज या काय झालं बा. म्हणजे आम्ही सुद्धा आता खूप सावध आहेत. मी बी लय नमुनेबाज आंदोलक, मी बी काही कळू देत नाही. आता फक्त मराठ्यांनी ताकदीनं तयार केली. मराठा बांधवांना विनंती आहे, सगळे घराच्या बाहेर पडा. ज्यांना यायचं नाही ते वाटा लावायला, आणि ज्यांना यायचं ते सोबत चला. आणि रस्त्यामध्ये कोणीही म्हणू नका. बीड जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, अहमदनगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, रायगड जिल्ह्यातून जाती, नवी मुंबई ठाणे जिल्ह्यातून जाती, महामुंबईतून जाती. पुणे जिल्हे नगर जिल्ह्यातल्या कोणत्याही बांधवांनी म्हणू नका मला फोन आला नाही. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळ्यांपर्यंत आपण पोहोचणार. तुम्ही स्वतःहून पुढे या आणि जातीसाठी काम करा. स्टॉल लावा, जेवणाच्या लावा, पाण्याच्या लावा, मुक्कामाच्या ठिकाणी या, सकाळी वाटा लावायला. नगरच्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी पहिल्या मुक्कामापासून दुसऱ्या मुक्कामापर्यंत वाटा लावायला. पुणे जिल्ह्यातल्या संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांनी, ज्यांना मुंबईला यायचं आहे ते सोबत चला, ज्यांना यायचं नाही पूर्ण जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आपण आपले वाहनं बाहेर काढा आणि पुण्यापासून लोणावळ्याच्या मुक्कामापर्यंत या. रायगड जिल्ह्यातल्या आणि ठाणे मुंबई नवी मुंबईतल्या मराठ्यांनी लोणावळ्यापासून मुंबईपर्यंत वाटा लावायला या. ज्यांना सोबत यायचे ते सोबत चला, ज्यांना वापस जायचं जा. पण एक दिवस वाटा लावायचा घराघरातल्या मराठ्यांनी द्या, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. आरक्षण मी एकटा जरी मुंबईत गेलो तरी पठ्ठा आणतो नाही बघा. हे बी बघतो हे यांचे ट्रॅपच कसले असते, मला बघायचं जात यांचे ट्रॅप कसले असते. विमानानं, रेल्वेनं तुम्ही म्हणले की मंत्री म्हणून आंदोलन म्हणून सामील व्हावं, तर जालना जिल्ह्यातील आमदार असतील, मंत्री असतील, यांना तर तुम्ही आवाहन करणार की आंदोलन म्हणून सामील व्हावं मोर्चा रॅलीमध्ये. आणि जालना जिल्ह्यातले आव्हान करायचं एका लक्ष मैल बोकडं सोडायचे काय बाकीचे यांना का ठेवायचं का. सगळेच महाराष्ट्रातले जालना जिल्ह्यात काय संबंध आहे. महाराष्ट्रातले पुरे मराठ्यांचे आमदार, खासदार, मंत्री सगळ्यांनी एवढ्या वेळेस गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी उभा राहा. समाज संकटात सापडाय, मीही संकटात सापडोय. तुम्ही आता पाठीशी उभा राहा पुऱ्या ताकदीनं. आणि रॅलीत कोण कोण मंत्री, कोण कोण आमदार येतो ना, जसं अधिवेशनात मराठ्यांनी बघितला तसा रॅलीत बघणारे. मराठ्यांनी रॅलीत चालणाऱ्यांनी त्यांना विरोध करायचा नाही. आपल्या जातीच्या मदतीसाठी येणार आहेत ते येत आहेत का बघूयात. आणि किती ताकदीनं का आपल्याच लोकात घुसून म्हणतो मी इतके लोक आणले होते, ते बी धेंट होत्या त्याच्यावर. एकटं येतं काय फोटो काढायचे रे आपल्यात. तो त्याची ताकद समाजासाठी वापरतोय का, आपल्या मागणीप्रमाणे मागणी करतोय का, त्याने उलटी सुलटी मागणी केली त्याला बाहेर काढायचं. दादा, असं तुम्हाला असं वाटतंय का की सरकार तुम्हाला शिष्टमंडळाच्या नावाखाली खेळवतंय? मग खेळत नाही का करतोय. तुम्ही 1.5 महिना काय केलं, ह्या शिष्टमंडळाला दोष देऊन उपयोग नाही. पहिले ते आलेले 6-7 नमुने कुठे आहेत, गुडघ्यावरच बसली होती, ते कुठे आहेत. त्यांच्याशी ठरला नाही हो करार, ते कुठे आहेत. हे आता हे 2-4 दिवसात ज्यांचा काय बिचाऱ्यांचा दोष आहे, ते कुठे आहेत. ज्यांनी समाज आशाला लावलाय. तुम्हाला वाटत असं ना आम्ही आलो नाहीत, त्यावेळेस तुमच्या जीवावरती आंदोलन सोडलेले उपोषण मराठ्यांच्या नजरेत तुम्ही ध्यानात राहू द्या. तुम्ही आलेले 5-7 जण, पाठीमागचा दिलेले 40 दिवसातले मंत्री आणि ह्या 2 महिने दिलेले मंत्री हे पुरे मराठ्यांच्या ध्यानात आहेत. लक्षात असू द्या. तुम्ही तोडगा काढणं आवश्यक आहे. यांना काय तोडगा काढायला लावतात, हे तरी बिचारे पळत येत. पण शेवटच्या टप्प्यात येऊन तुम्ही तोडगा काढायची भाषा करणार असतात आणि तोडगा निघाला म्हणून बातम्या चालवित असलात, मराठ्याला फसवता. झाले गेले ते दिवस, आता मराठ्याला फसवायचे ते दिवस संपले. आता
आता मराठ्यांना परिपूर्णच आरक्षण पाहिजे. आता अर्धवट फर्धवट नाही, ते आरक्षण पूर्ण पाहिजे आणि रिअल पाहिजे. ह्या 54 लाख नोंदी, हे प्रमाणपत्र, 54 लाख नोंदी प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या परिवाराचं, हे प्रमाणपत्र एकूण 54 लाख प्लस एकूण आकडा इतका, आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना असा हिशोब पाहिजे. भाऊ इथं ना दिला मी का सोपा आहे का? तुला वाटतं का मी कमी शिकलेलो आहे? तू ये ना माझ्या टप्प्यात. ओके ओके म्हणताय की मी आता हिमालयात जाईल, मला नेतेगिरी करायची, एवढी नकारात्मक काय आहे आपल्या? काय मला नाही बनायचा नेता, आणि कोणाला जर नेता बनायचा हौस असेल तर तू नेता बन जातीला मिळाला. मला काही स्वार्थ दडलेला नाही माझ्यात. मला मीपणा नाही, मला नेतृत्व करायचं नाही. आता खांद्यावर जबाबदारी उचलली मराठा समाजाची, त्या मराठा समाजाचा आता मान खाली न होऊ द्यायची, हे उद्देश आहे माझा. म्हणून मला एवढ्या वेळेस जीवाची बाजी लावून लढायचं. माझं शरीर मला उपोषणात साथ देत नाही, सगळ्या लोकांना माहिती. तरी मला जीवाची बाजी लावायची या जातीसाठी. यावेळेस मरण आलं तरी पत्करायचं. सरकारकडून आलो गोळ्या घालून तरी स्वीकारायचं, आणि मला लढताना उपोषण करताना आलं तरी मला स्वीकारायचं माझ्या जातीसाठी. असं मरण यायला सुद्धा भाग्य लागतं मला. म्हणून हे बाकीच्यांनी गप राहावं. ज्याला नेते आमदार खासदार बनायची हाव लागली, कोणाला पेपरला टीव्ही यायची हाव लागली, कोणाला नेता बनायची हाऊस लागली, कारण इथं हजारो पोरावर सुद्धा केसेस झाल्या. माता माऊलीचे डोके फुटलेत, एक बी म्हणले नाही आम्हाला नेता बनायचं, पुढं होऊन करायचं. पाठीशी उभा राहिले ते म्हणजे लेकराच्या पाठीशी उभा राहिले. 250 200 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या, त्यातलं एकही कुटुंबातलं म्हणलं नाही आम्हाला नेता व्हायचं पुढं होऊन करायचं. ते म्हणजे आमचं लेकरू गेलं घरातलं, फक्त त्यांचं स्वप्न होतं आरक्षण मिळावं, ते पूर्ण करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. पण काही काहीला हे दिसत नाही, म्हणून त्यांना त्यांची नेतेगिरी दिसते, म्हणून त्यांना सांगायचं. त्याच्यानंतर माझ्या मराठा जीवावर तुम्हाला काय करायचं ते करा. तोपर्यंत कुणीच काही चपढप करू नका, आणि तुम्ही स्वतः संपू सुद्धा नका. समाज तुम्हाला नाही माफ करणार कवाच. मग याच्यामुळं मी माझ्या डोंगरावर जातो, एखाद्यावर नाही ते एखाद्या हिमालयात जातो. एकदा जातीचे पोरं या आरक्षण देऊन क्लास 1 पासून क्लास 4 झालेले IPS IAS दर्जाचे अधिकारी झालेले मला फक्त एकदा बघू द्या. त्याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. लेकरं एकदा मराठीचे मोठं होऊन द्या. मराठ्यांनो बाहेर पडा घराच्या. हे कसं आरक्षण देत नाहीत आपण बघू. तुम्ही फक्त घराच्या बाहेर पडा. 20 जानेवारीला चला मुंबईला जायचंय म्हणजे जायचंय. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.